हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार देवस्थान शेतजमीन धारक शेतकरी। 9 मार्चला कागल, कोल्हापूर लागमार्च, तुरंबे येथे जनजागृती मेळावा संपन्न। देवस्थान शेतजमीन धारक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आता हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष दिनकर आदमापुरे यांनी केले। 9 मार्च रोजी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले। ते राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे आयोजित जनजागृती मेळाव्यात बोलत होते। देवस्थान शेतजमीन धारक शेतकरी 9 मार्च रोजी कागल ते कोल्हापूर असा लागमार्च काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी तुरंबे येथील गणेश मंदिर सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मेळाव्यात बोलताना दिनकर आदमापुरे यांनी सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याचा आरोप केला। देवस्थान शेतजमीन धारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे येणाऱ्या लांगमार्चमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले। 9 मार्च 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कागल ते कोल्हापूर असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। या लॉंग मार्चमधील प्रमुख मागण्या आहेत, देवस्थान शेतकरी हे पूर्वपर करत असलेली जमीन त्यांच्या नावावर झाली पाहिजे। त्यांची जे कोण मयत असतील त्या मयत लोकांची वारस नोंद झालेली ती वारस नोंद ताबडतोब झाली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचे खंड भरून घेतले नाही ते खंड ताबडतोब भरून घेतले पाहिजे। देवस्थान शेतकऱ्यांना केडीसी बँकेकडून कुठे कर्ज मिळत नाही, त्यांच्या जमिनीमध्ये डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांना अडचण निर्माण होते। वन्य प्राण्यापासून जे नुकसान होते ते नुकसान देवस्थान शेतकऱ्यांना मिळत नाही। काही ठिकाणी पीक पाणी न झाल्यामुळं पीक पाणी तुमचं झालेलं नाही, नुकसान पण देता येत नाही म्हणून सांगितलं होतं। तेव्हा हे जे काय त्रुटी आहेत या त्रुट्या दूर झाल्या पाहिजे। या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्याप्रमाणेच कर्ज मिळाले पाहिजे। या मागण्यांच्यासाठी कोल्हापूर ते कागल ते कोल्हापूर असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। या लॉंग मार्चमध्ये अखंड जिल्ह्यामधून सर्व शेतकरी यामध्ये भागीदारी करणार आहेत। याचबरोबर या मोर्चामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर अशा 4 तालुक्यांचे सहभाग असणार आहेत। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी 9 मार्चच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला। जनजागृती मेळाव्यास कार्याध्यक्ष जयवंत तिकोडे, सचिव बाबासाहेब भोसले, शंकर भोई, ज्ञानदेव शेंडगे, रवींद्र मरगळे, रघुनाथ वारके, दिनकर शिंदे, गणपती सुतार, दत्तात्रय राबाडे, आनंदा पाटील, सतीश पाटील, राजेंद्र कांबळे यांच्यासह राधानगरी तालुक्यातील देवस्थान शेतजमीन धारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।